लंडन मध्ये पहिल्यांदा बघितली. इंडियन शॉप आहे हे. अच्छा शॉपच इंडियन आहे का? गुड मॉर्निंग पटकन आम्ही सांगतो. ठीक आहे. हा आमची ट्रेन येते. गुड आफ्टरनून गाइस. वेलकम बॅक टू अवर चॅनल. सगळ्यात पहिले सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आय गेस हा व्लॉग नेक्स्ट वीक येईल, पण तरी पण शुभेच्छा देतो. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप छानच असाल. ऐकू माझी केस. ते हसताय ना, हसायलाच पाहिजे. आम्ही ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. आम्ही आज एक न्यू लोकेशनवर चाललेलो आहोत. कुठे चाललो आहोत आपण? कॅम्डन मार्केट फिरायला. छान सनी वेदर आहे. कारण तन्वी अजून नवीन लंडन मध्ये बेसिकली तन्वीला म्हणजे कुठे घेऊन गेला का असं वाटतं मस्त टुरिस्टिक प्लेसेस आहे. त्याच्यामुळे मी फुल एकदम पैसा वसूल करून घेऊन आलो आणि रेडी झालेलो आहोत आणि दाखवतो. आम्ही आता जस्ट कॅम्डन मार्केटला आलोय, कॅम्डन टाउनला. बापरे, डायरेक्ट जत्रा भरली. दोन्ही माईक चालू आहे ना? आय एम नॉट शुअर. हा ग्रेन चालू आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आम्ही दोघंही माईक ट्राय करतोय. तर तुम्हाला म्हणजे ह्या जो गोष्टीसाठी बेसिकली आम्ही माईक घेतला होता. आल्या तन्वीला एक शॉप दिसलंय, तिथे विंटेज क्लोथ्स आहे. चेक करतोय आम्ही आता. आय गेस मेन्स जास्ती लेट, वुमेन एकदम थोडंसंच होतं. याच्या किमती ऑलरेडी 60-62 पाऊस. त्याच्यामुळे बाय वन गेट वन हाफ प्राईज वरती जेडेड लंडन चांगलं आहे. पण ऍक्च्युली कलेक्शन काही म्हणजे काही शर्ट्स वगैरे पण एकदम कूल आहे. तुला मला छान वाटतंय. मला डायरेक्ट कसं आलं की एक तर मी एवढी गर्दी लंडन मध्ये पहिल्यांदा बघितली म्हणजे लिटरली. इकडे सगळ्या प्रकारचे दुकान आहे म्हणजे खायचे वगैरे सगळे चाट वगैरे. आणि मेन म्हणजे ते लोकल स्ट्रीट फूड आहे आय गेस. आणि मग आमचा विचार चालू की हळूहळू ट्राय करावा. सो आम्ही अजून बाकीचे स्टोर्स चेक करतोय. इकडे सगळे कॅप्स वगैरे, परफ्यूम वगैरे. या साईडला पूर्ण दिस इज स्ट्रीट. हा स्ट्रीट मार्केट आहे पूर्ण. पण मग भारी आहे काय पण मग रेट वगैरे कसे आहे त्याचे बाहेरच्या बाहेर बघ. अरे नो प्राइस. या साईडला परफ्यूम वगैरे, इकडे कॅफेज वगैरे छान दिसतं. आणि वरती कलरफुल एकदम. वरती वा कसे बिल्डिंगचे कलर भारी ना एकदम. माझ्या बोटाची एक पण रिंग नसेल. साईज मध्ये असेल ना तुझे छोटे. नॉट पॉसिबल. माझं भारी डिझाईन आहे काय छान दिसतंय. बसल का नाही बसणार? कंबर पाल केवढं भारी की. अरे त्याने हे केलंय. अच्छा क्लिप लावलाय का? तू विचार ना. तू विचार भैया ये कितने का है? मला असं वाटतं इंडियन आहे. बार्गेनिंग करू शकतो. नाना गिटार वाजवत आहे बघ. एक नंबर रॉक्स. याला म्हणता कडक क्वालिटी. अजून एका शॉपमध्ये आलोय. इंडियन शॉप. फुल इंडियन वाईब आहे. इंडियन शॉप आहे हे. अच्छा शॉपच इंडियन आहे का? हा रे गोवामध्ये कसे राहतात तसं वाईब आहे ते. आम्ही बेसिकली मेन मार्केटमधनं थोडंसं साईडला आलो आहे. इकडे प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या प्रेमाची निशाणी इथे सोडली. आपलं कुलूप लावायचं आहे का? मेरे साथ है मेरी प्यार की निशानी. सप्तपदीमध्ये कुलूप लावलेलं आहे आम्ही ऑलरेडी आमच्या जिंदगीच्या. आणि बस झाला आता. हे बघा आता हे कॅनलची बोट आहे ना. आता बेसिकली वेगळे लेवल आहे पाण्याचे. त्या बाजूला वेगळा लेवल आहे, ह्या बाजूला वेगळा लेवल आहे. तर ती बोट त्या याच्यामध्ये गेली. आता तो तिकडे गेट बंद आहे बघ पुढे या इथे. तो गेट बंद आहे ना. आता तो हा पण गेट बंद करेल आणि तो पाण्याची लेवल ड्रॉप करेल बेसिकली. आणि म्हणजे मग ती बोट खाली जाईल मग त्या नॉर्मल लेवलला. भारी लाईफस्टाईल नाही इकडच्या लोकांचं.
जेव्हा बोर होतं तेव्हा मस्त असं बोट बीट घेऊन टाकता आणि निवांत आयुष्य जगतं. आपल्याकडे घेतलं तर म्हणशील पैसे देत पैसे कावर नासवले एवढे. पूर्ण फूड मार्केट आहे का खायचं तुला? वेज बा टँगो संत्रा तो खायचं का तुला? फ्रेश ज्यूस आहे डायरेक्ट ते. पहिले लगेच खाऊ तिकडे. मग फ्रेश ज्यूस पिऊया. ठीक आहे. झालं बरं. काय झालं? दुकानाचं नाव का झालं बरं. आमचं लग्न झालं बरं. आता आम्ही इथे एक व्हेनेझुएलन फूड ट्राय करतोय. एकदम पीसफुल असं सगळे लोक फक्त खात आहे. पीसफुल गाइस, पीसफुल नाहीये. केओस आहे खूप, पण एन्जॉय होतोय. सगळे म्हणजे निवांत निवांत उभे आणि आहे मेन basically. म्हणजे खूप लोकल फूड आहे वेगवेगळ्या कंट्रीजचं, विच इज व्हेरी गुड. मज्जा. आमचं खाऊन झालं. आता आम्ही थोडासा पाणी. rest घेतलाय. पानी का काम बस पानी कर सकता है. कारण तहान लागली होती. मग थोडं अजून एक थोडं टाइमपास फिरू आणि जाऊ. तन्वीला काहीतरी आवडतं वाटतं. कोणतं? हे छान आहे. आय लाईक दिस वन. आय लाईक दिस वन. बट ते हाताला माझ्या हाताचं नाही हे ना ते याच्यावालं आहे. ऍडजस्टेबल हीच आहे आहे. का? 4 पाऊल आहे फक्त. शॉपिंग झालेली आहे. नाही का मी सांगते. अशा शॉपिंगच्या जागी येऊन आणि काही घेऊ नये असं काय होणार नाही. मी हे 3 ब्रेसलेट घेतले. एकदम नाजूक आहे. एकदम नाजूक आहे. माझा हात ॲक्च्युली खूप बारीक आहे, त्याच्यामुळे मला सगळं लूज ही होतं. ऑलरेडी स्मॉल साईज होती. पण छान दिसतंय पण मग. आता आम्ही असंच स्ट्रोल करतोय इन जनरल. इथे मी सांग तिकडं इथे ज्वेलरी इट्स व्हेरी नाईस. विंटेज आहे, छान आहे, खूप छान आहे. खूप काय काय घ्यायचं मन होतं. पण ॲट द सेम टाईम मला थोडी जास्त म्हणजे मला थोडं महाग वाटलं. पण मग ऑफकोर्स आता लंडन गाईस. स्ट्रीट मार्केट आहे ना, लोकल शॉप्स. ये आमचं सगळं झालं आहे. आम्ही निघायचा प्लॅन करतो इथून. छान होतं एकदम लाईक स्ट्रीट मार्केटसारखा माहोल आहे. सो आता आम्ही निघतो. अजून आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे. जर ते शॉप जो ओपन असेल तर दाखवतो काय, नाही तर मग घरी जाऊ. घर चले हम. घर नाही म्हणजे एक काम आहे ते भेटलं तर ते करून मग घर चले हम. स्पॉट नंबर 2 पेकाडाली सर्कस. आम्ही ते आलो आहे छोटंसं काम करायला. अरे अशा प्रकारे आमचा सॅटर्डे संपलेला होता आहे. ते क्या चौथा. आमचा सॅटर्डे संपला म्हणजे घरी चाललो आहे आम्ही आता. आणि ऑफकोर्स लो ऑन एनर्जी ॲज युजल. पण आम्ही इतकं लोकल फूड ट्राय केलं आहे. फुल लोकल फूड ट्राय केलं, त्याच्यामुळे आमचं एकदम पोट भरलं आहे. तर आम्ही डिनर स्किप करू. आमचं डिनरचं काही प्लॅन नाही या. सो दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू द्या. दुसऱ्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून. बाय गाईज.